So hello guys, praise Lord and very good morning to all of you. So firstly happy birthday to me. आज आपण फायनली 22 वर्षांनी झालो आहे. बट गाईज आज जरी माझा बड्डे असला तरी मी अजून मोबाईल डेटा माझा ऑन केला नाही. कारण कसं असते बड्डे असले की जरा एक्साइटमेंटमध्ये आपण बघतो की कोणी कोणी विश केली, कोणी मेसेज केला आहे, कोणी टेक्स्ट केला आहे. बट गाईज रॅदर दॅन ते मेसेज बघण्यापेक्षा आपण स्वतःच्या लाईफमध्ये जे काय चालले ते विचार करायला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही गाईज असं बघता की कोणी विश केले, कोणी मेसेज केला आहे, कोणी टेक्स्ट केला आहे, तेव्हा असं वाटतं की हा बाबा ह्या पर्सन आपल्याला मेसेज केला नाही किंवा ह्या पर्सनने विश केला नाही, तेव्हा थोडंसं आपल्याला काय हर्ट होते. म्हणून गाईज सकाळ सकाळी थोडं आपलं मोबाईल डेटा ऑफ असलेलाच बरा असते. कारण ते म्हणतात ना पहिल्या तासाभरात दिवसाच्या तासाभरात जे तुम्ही करताय ते दिवसभर चालत राहते. सो ज्या थिंग्स तुम्हाला हॅप्पी ठेवतील किंवा ज्या थिंग्स तुम्हाला प्रोडक्टिव्ह ठेवतील त्या थिंग्सकडे लक्ष द्या. म्हणजे जसं की तुम्ही जिमला जाताय किंवा लवकर उठून अभ्यास करताय और मेडिटेशन करताय तर ह्या गोष्टी तुम्ही करा. किंवा बाकी आणि काही थिंग्स असतील, तुम्ही कार्डिओला जात असाल किंवा रनिंगला जाता, ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी करा मोबाईल डेटा ऑन करण्यापेक्षा. आणि जी लाईफ आहे ती जगा. कारण बड्डे आहे स्पेशल, पण ज्यावेळेस तुम्ही तो एका सिम्पल वेनं सेलिब्रेट करताय तो अजून स्पेशल होतो आहे किंवा अजून ब्युटिफुल होतो आहे. सो हेच सांगत होतं. कारण इथून मागं मी तेच केले. उठल्या सकाळी पहिला मेसेज बघणार, कोणी टेक्स्ट केला आहे, कोणी मेसेज केला आहे, कोणी विश केलं आहे. तर त्यावेळेस काय वाटायचं की बाबा हां हे न केलेलं नाही, ते न केलेलं नाही, मग थोडंसं हर्ट होणार. किंवा हा मला आज भेटायला आलेला नाही, किंवा हे फ्रेंड्स माझ्याकडं आज आले नाहीत बड्डे विश करण्यासाठी. कशाला, काय गरज आहे? काय गरज नाही त्याची. पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही उठताय त्यावेळेस देवाला थँकफुल राहा की बाबा ही लाईफ आपल्याला दिली आहे. कारण जी लाईफ आपण जगतो ती लाईफ कोणाकोणाकडे ॲक्च्युली नसते. आणि ही गोष्ट मी माझ्या मम्मी पप्पांकडून शिकलो आहे. किंवा ते सांगत असतात की बाबा जे तुला आहे ते इतरांना मिळालेलं नाही, त्यामुळे तू ज्यात आहेस त्यात तू ग्रेटफुल राहा किंवा थँकफुल राहा. सो हे कधी कधी हिट होते, पण असं वाटतं की यार हां हे काय सांगायला लागल्यात, पण नाही, ही खरंच रिॲलिटी आहे. आणि काहीच मी ते सेम केले. आज पहिल्यांदा मी उठलो, धन्यवाद दिला देवाला की बाबा हां ही तू लाईफ मला दिलीस आणि खरोखर तू मला अद्भुत प्रकारे सांभाळायला लागलायस आणि त्या गोष्टी मी मागितल्या नाही त्या गोष्टी मला तू दिलेस. आणि खरोखर सरप्रायझिंगली मी माझी लाईफ जगायला लागलो आहे. यार आज संडे असला तरी रेस्ट डे असतो आहे, बट बड्डे या दिवशी जिम तो बनते आहे ना. सो आज आपण ट्रेन करणार आहे बॅक. आय नो मी खूप दिवसांनी ब्लॉग करायला लागलो आहे. म्हणजे मॅक्झिमम मी 2 महिन्यानंतर मी ब्लॉग करायला लागलो आहे आज. बट गाईज कसं आहे, काहीतरी विषय चाललेला असतात लाईफमध्ये, पर्सनल लाईफ गोष्टीमध्ये, तर त्यामुळे जमले नाहीत. बट आता आवरलेच, जाऊया जिममध्ये आणि हिट करूया बॅक. ते का नाही तुमचं बायकांच्यावर काम लई यावर रे मागापासून घ्यायला लागलीस मर्दा आवर टॉप दिसाली आवर आज 23 आहे रे. तसंच ते बरं जाऊया. येस तर गाईज आता आम्ही सर्वांनी किटा घेतलेल्या आहेत आणि ठरवले की उद्या कॉलेजवर सगळ्यांनी किटा घालायचा.
हे ना मी ना सगळ्यांनी वेगवेगळ्या किटा घेतल्या. आणि मेन म्हणजे मला फुटबॉल मधलं काही येत नाही तरी बाईकमुळे घ्यायला लागली. वाघ आमचा म्हणतोय उद्या किटच घालून जाणार. उद्या किट घालून जायचं. हाला माद्रिद. हाला माद्रिद. कातालोनिया. सो फायनली द डे हॅज बीन कम्स टू एन एंड. खरोखर तुम्हाला थँक्यू गाईज. भरपूर सारे विषय आलात, भरपूर सारे कॉल्स आले आणि ज्यांनी मला पर्सनली येऊन भेटल्यात, ज्यांनी मला मेसेज केला, टेक्स्ट केलात, त्यांना खरोखर थँक्यू फॉर युअर लवली विशेस गाईज अगेन अँड अगेन. कारण खरोखर इट वॉज अ ग्रेट डे फॉर मी. कारण मी तुम्हाला जसं सांगितलं की कोणाकडून एक्सपेक्टेशन्स ठेवू नका किंवा कोणाकडून ओव्हर एक्सपेक्टेशन्स ठेवू नका की हां बाबा हा पर्सन विश करेल किंवा हा मेसेज करेल. तर मी ते सेम केले. जशी नॉर्मल लाईफ होती ती जगली, जसं नॉर्मल डे जगतो तसाच जगला. बट ॲट द स्टार्ट ऑफ द डे आय गिव्ह थँक्स टू द लॉर्ड फॉर दिस लाईफ. आणि त्यानंतर मग मी वर्कआउटला गेलो, मग चर्चला गेलो, मग फ्रेंड्सबरोबर थोडा टाईम स्पेंड केला. म्हणजे जर्सी वगैरे आणायचे होते त्या आणल्या. त्यानंतर मग परत घरी आल्यानंतर फॅमिलीने पण माझा बड्डे सेलिब्रेट केला. त्यानंतर फ्रेंड्सने बड्डे सेलिब्रेट केला. खरोखर तुम्हाला त्याबद्दल थँक्यू. तर बाकी काही विषय नाही, एवढंच सांगायचं होतं. तर भेटू आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये.